मित्रांनो, आज आलेले आहे आपण मातीच्या शेडवर. हे शेड आहे उमरखेडचा. तर पाहूया यांचं काय कारागीर आहे, म्हणजे काय काम आहे. चला भेटूया. दादा तुमचं नाव काय? ओम काली. अंकुश मेसरे माझं नाव आहे. आणि दादा हे तुमचं काम किती वर्षापासून चालू आहे? माझं वयाच्या 10 वर्षापासून मी करत आहे. दादा हे काम पूर्ण मातीचं राहते का? संपूर्ण माताराणी मातीचीच बनत असते आपल्याकडं. काय तुम्ही प्लास्टरचा उपयोग? प्लास्टरचा उपयोग नसते माझ्याकडं. दादा हे कोणती माती राहते? हे आई जगदंबेची कृपा आहे. यवतमाळमध्येच आम्हाला उपलब्ध झालेली आहे. आणि दादा तुम्ही मध्ये बुकिंगच्या मूर्त्या करत्या का तुमच्या जो राहतेच अवेलेबल? नाही, माझं बुकिंगचंच असते सर्व काम. दादा फक्त माती यूज करते का दुसरं काही? नाही, मातीच. आणि म्हणजे बांधणी कशानं करते दादा तुम्ही? बांधणी आम्ही तणीच म्हणून असते, आपल्या साडीपासून झालेला. हो का? हां. आणि त्याच्यामध्ये मातीमध्ये मिक्सिंग आमचं गव्हाचा गवंडाळा बरं. बारीक असते तो. आणि दादा हे तुमच्या मूर्त्या कुठे कुठे जात असतात? माझ्या मूर्त्या नांदेड, हादगाव, उमरखेड, बरंच आंध्रामध्ये पण. बघू शकता मित्रांनो, हे लाल मातीची मूर्ती आहे. ही बाहेरगावी पण जाते, पण काही धक्का होऊ नाही. तर आता चला ह्यांच्या कारागीरचा इंटरव्ह्यू घेऊया. ये मित्रा इकडे. दादा जरा बोलू शकते? हो, नमस्कार हो दादा, बोला. तुमचं नाव काय पूर्ण? राहुल संतोष चारे, मी उमरखेड तालुका, उमरखेड जिल्हा यवतमाळ इथे आहे. दादा हे तुम्ही काम म्हणजे स्वतःहून शिकलेले आहे का तुम्हाला कोणी शिकवलेलं आहे? शिकत नसते दादा ते, कारण हे आता नॅचरल आहे. हे सर्वांचा छंद असतो. त्याच्यानंतर कसं आहे, आलंही पाहिजे आणि त्याची आवडही पाहिजे. कला म्हणजे एक सौंदर्य आहे. सौंदर्य दृष्टिकोनातून जर बघितलं आपण, तर ते कलेच्यानुसार आपल्याला त्या फील्डमध्ये जर उतरलं तर कला आली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून ही छोटीशी कला आहे आमच्यावाली, बाकी काही पण नाही. दादा तुम्हाला हे म्हणजे अनुभव किती वर्षाचा आहे दादा? हे तर म्हणजे आता माझ्या गुरुच्या हिशोबाने जर मी शिकायला आलो तर कमीत कमी 7-8 वर्ष झालेले मला. तिथून मी त्यांच्या आशीर्वादानं आज इथपर्यंत आहे. आपले गुरु हेच का? हो. नाव त्यांचं? अंकुश वैजनाथ मेसरे, उमरखेड, जिल्हा यवतमाळ. हे तुमचे कोण लागते तर? हे आमचे मामा आहेत. हो का? हो. बरं. चला पाहूया, एकदा मूर्त्या बघून घेऊया आपण सगळेजण. दाखव दादा मूर्त्या. ही माताराणी आहे, बंगईमधली आहे. हो का? हां. अजून याचे 2 लाईन बाकी आहेत. अजून आज काम बाकी आहे. फिनिशिंग झालेली आहे. चेहरा आणि बोटं बाकी आहेत तिथे. बरं. आणि हे तुम्ही बनवता दादा, ही कोणती आहे? ही माता महाकाली आहे दादा. दाखव, त्याला जवळून दाखव तिकडून. पाहून घ्या तुम्ही. ते खाली महादेव आहेत. म्हणजे माता महाकालीचं काम चालू आहे. फिनिशिंग तर चालू आहे सध्या. आणि चेहरा आणि बोटं बाकी आहेत. हे पण एक महाकाली आहे आणि ती पण एक महाकाली आहे तिकडे. पाहू शकता मित्रांनो, तिथं पण एक महाकाली आहे, ही पण महाकाली आहे. आणि ती क्यूटशी आपली छोटूशी महाकाली. रात्रीचे 3 वाजलेले आहेत बहुतेक, तरी पण यांचं काम चालू आहे. चला एकदा फेस बघूया आपण माता राणीचं. पाहू शकता मित्रांनो, काहीतरी युनिक दिसते फेस मध्ये. या मित्र जरा जवळून दाखव. एक सुंदर स्माइल करते यावेळेस आपली माता राणी मातीच्या स्वरूपात. ते म्हणतात ना घडविणे, तेच आहे बघा हा प्रकार. हे पाहू शकता, हे वर्क करत आहे. सुंदर मुकुट देवीचा, सौंदर्याने भरलेली माता राणी. नमस्कार मित्रांनो, चला बघल्या गेल्या आज कोणते मूर्त्या. हे लाल मातीचेच आहेत. जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर येऊ शकता तुम्ही उमरखेड नागचौक येथे. आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे, तर संपर्क करावे. जय हिंद.